जानकी मागच्या रविवारी तामस धृती काय असते हे भगवद्गीतेने सांगितलेलं आपण पाहिलं. आपण असल्यानं ठेवा आपल्याकडे भवरोग भवरोग हा सारखा शब्द येतो. भवरोग म्हणजे काय तर मूळ वस्तू जी आहे ती भूत वस्तू आहे, ती आहेच, त्याला बिईंग असं म्हणायचं. सद्वस्तू त्याच्यामध्ये फरक होणार नाही. त्या वस्तूचा स्वभाव बदललेला आम्हाला वाटतो, त्याला बिकमिंग असं म्हणतात, त्याला भव म्हणतात. तेव्हा ते जे भव आहे ते भव मूळ स्वरूपापासून च्युत झालेलं असतं जणू काय. म्हणजे मूळ स्वरूपाचा आपल्याला ज्ञान राहत नाही, म्हणून त्याला भवरोग असं म्हणतात. त्याची लक्षणं काय ते त्यांनी सांगितले. आता आज ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगताना दोन तऱ्हेचे दृष्टांत दिलेले आहे. एक ही तामस धृती आहे काय आणि त्याचा परिणाम होतो काय, ती दृश्याला येते कशी. याला इंग्लिश मध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन असं म्हणतात. डॉक्टर लोकांना हे पाठ असत. अनाटॉमी म्हणजे शरीर रचना शास्त्र, रचना स्ट्रक्चर, आणि फिजिओलॉजी म्हणजे ते काम करतं कसं. चुकलं तर डॉक्टर सांगा, चुकायचं नाहीच मी, परंतु तेव्हा तुमचं हृदय आहे, हृदयाची रचना काय आहे हे स्ट्रक्चर, आणि ते काम कसं करतं हे फंक्शन. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे. स्ट्रक्चर रचना बदलली की कार्य बदलणार, फंक्शन बदलणार. आमच्यामध्ये ती शक्ती नाही. आमच्यामध्ये आमचं जे मन आहे ते आम्हाला बदलायचंय. तर मन जर एकदम त्याची रचना बदलली, मनाला उन्मन करून टाकलं, मनाला शुद्ध करून टाकलं, त्याचं कार्य बदलच आहे का तुमची ताकद करण्याची. नाही, उगे बोलण्यात अर्थ नाही. नाही तर 20 वर्ष ज्ञानेश्वरी चाललीच नसते. एका याच्यात काम झालं. महाराज म्हणायचे एका निरूपणात म्हणाले काम झालं पाहिजे. अरे हे लोक माणूस थोडे, ते तुळशीवर असं सारखे हो. फार ऐकण्यासारखं आहे. काय तयारी आहे बघा. लहानपणी आई बाप गेले, बाप आधीच गेला होता, आई गेली. तिचं नाव हुलसी, हे तुलसी, ते हुलसी. ती गेली. गेल्यानंतर हा पोरगा बनारसच्या गल्ल्यामध्ये तुकड्या तुकड्या करता भीक मागत फिरत असला. कोणी नाही ना, अनाथ असतो. त्यावेळेला काय ते अनाथ विद्यार्थी गृहस्थाश्रम होतं, फिरायचा. तेव्हा एक नरहरी दास म्हणून होते, रामायणी. त्यावेळेला रामायणी नव्हते, कारण तुळशीदासांचं रामायण झाल्यावर रामायणी झाले, पण रामायणाचा अभ्यास केलेला. त्यांनी हा मुलगा पाहिला. त्यांना ती किती दिव्य दृष्टी असली पाहिजे, विजन ज्याला म्हणतात, बरोबर असले पाहिजे. ते म्हणजे कोण रे तुझा आई बाप, पण मला कोणीच नाही, चल म्हणे माझ्या बरोबर. म्हणून त्याला शुकर क्षेत्राला घेऊन गेले. तिथे त्याला लिहायला वाचायला शिकवलं, संस्कृत शिकवलं, हिंदी तर मातृभाषाच होती. आणि जाताना त्यांनी सांगितलं की तू रामायणावरती कथा लिही म्हणून. त्यांनी त्याला शिकवलं होतं रामायणावर कथा लिही. त्याच्या आधी पडले, बनारसला आले, लग्न झालं. त्यांची बायको जी होती पद्मावती, ती स्वतः कवयित्री होती. ध्यानात ठेवा, उत्तम कवयित्री होती, काव्य आहे. पण लहानपणापासून प्रेम मिळालं नाही. आता नरहरी दासाचं जे प्रेम आहे ना, ते अतिंद्रिय प्रेम. ते प्रेम व्यवहारी नसल्यामुळे माणसाची तृप्ती होत नाही. सद्गुरूचं आपल्याला थोडं प्रेम असतं, पण आपल्याला ते जे प्रेम पाहिजे ते तिथे मिळत नाही. कारण आहे त्याच, तो वासना नाहीच करणारं प्रेम आहे, वासना पुरवणारं प्रेम आहे व्यवहाराचं. म्हणा बरं आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणायचं आणि बाकी सगळीकडे भीक मागायची, अशा वेळची स्थिती आहे. आईला मागायचं नाही. मुद्दा सांगायचं काय, लग्न झालं
इतकं प्रेम त्या बाईवर. अहो व्यवहारात फार प्रेम असलं तर जडच होतं, लक्षात ठेवा. आपण अतिशय जड होत. वर्ष 2 वर्ष माहेरी पाठवायची बात नाही काही. आणि लक्षात ठेवा, बाई आजीबाई जरी झाली तरी माहेर म्हटलं की आता दूध येत नाही पण तू हात एवढं लक्षात ठेवा. अगदी तेव्हा जाते म्हणाली, गेली. यांना काही चैन पडेना बघा, चैन पडेना. तेव्हा रात्री गेले तिच्याकडे. आता ती गोष्ट आहे ना, ती अतिशय तुम्ही सोडून द्या. आपण काय, ते नदीला पूर आला होता आणि ते मडे वाहत आलं, त्याला धरून ते पलीकडे गेले, पोहत गेले अतिशय. काय त्यात गेले आणि गेल्यानंतर 2 मजल्याचं घर, तर तिथे एक दोरी होती. त्याची म्हणलं साप दिपा. मी सांगितलं त्याचा चमत्काराचा भाग सोडूनच द्या तुम्ही. नाही, सारी दोरी असे. आणि हे चढून वर गेले खिडकीमध्ये. अति दिसलं तिने पाहिलं. काय हे म्हणाली, ती कवितेच होती. ती काय म्हणाली, लाज न लागता आपको जवळे आय हुसाक. हे तुम्हाला लाज नाही वाटत, माझ्या मागे पळत आला. ठीक ठीक ऐसे प्रेम को कहा कहू मैना. काय सांगा म्हणाले तुम्हाला, धिक्कार असो या प्रेमाला. बरं असं ती म्हणाली. बरं एवढा नाही हरकत नाही, पुष्कळ बायका नवऱ्याला असं म्हणतात, आमचा काय चालेल काय म्हणत नाही का, हे कादंबऱ्यात सुद्धा असतात. तुळशीदासजींनी वर्णन केलंय नवरा स्त्रीच्या मागे किती जातो. की कुत्र असतं म्हणाले, ते दारात येत, तुम्ही त्याला मारता तरी पुन्हा ते दारात येत. तसं म्हणाले पुरुषाचं आहे एका पदामध्ये. आणि दुसऱ्या पदामध्ये म्हणाले, तुम्ही सगळे वयात आलात म्हणून सांगतो, हा ते त्यांचं पद आहे की बाई गरोदर राहिली, बाळपण आलं म्हणजे शंख करते, पुन्हा नाही असं करणार, पुन्हा नाही असं करणार, आणि पुन्हा मूल होतोच म्हणाले. असा हा व्यवहार. तेव्हा काय म्हणाले, लाज वाटत. आणि मग पुढे ती काय म्हणाली, अस्थि चर्ममय देह मम. बघा, हा देह तू ज्याच्यावर एवढं प्रेम करतो आपण, हा अस्थि चर्मचा आहे. तामे जैसी प्रीती, या अस्थि चर्ममय देहामध्ये जशी तुमची तैसी जव श्रीराम होत न तव भवभी. जर असं प्रेम तुम्ही भगवंतावर केलं तर तुम्हाला भव हे उरणार नाही. काय असेल बघा, हा पिरियड ऑफ क्रायसिस म्हणतात, इमर्जन्सी म्हणा भारतात त्याला तुम्ही, क्रायसिस. आणि अर्जुनाला क्रायसिसच आला होता, ध्यानात ठेवा. आणि बाणीचा प्रसंग आला, काय करू मी, लब्ध करू का नको, असा एक आक्षेप आहे ना अर्जुनावर. की का आधी जगाला माहिती नव्हतं का लढाई चालली, तयारी चालली आहे म्हणून. नाही, ते असं एक प्रकारे यावं लागतं, एक मर्यादा यावी लागते, म्हणजे मग कळतं, अरे बापरे हे असं आहे का. कसं झालं त्याला, सगळी तयारी होती, माहिती होतं, कोणाकोणाशी लढायचं ते माहिती होतं, पण बघू कोण आले म्हणून गेला आणि एकदम ठेवलं त्याचं, कारण ते समज दिसायला लागलं ना पुढे. तेव्हा असा हा क्रायसिसचा प्रसंग आला. आणि तुम्हाला सहज सांगून ठेवतो, संतांच्या चरित्रामध्ये बहुधा पूर्व वयातच हा प्रसंग येऊन जातो. म्हणून म्हातारपणे बदलून कुणी संत झालाय असं आज पण उदाहरण नाही. आता आपल्यापैकी निघालं तर आनंदच आहे. पूर्व वयातच कोणी बघा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज वाचले नव्हे, ते आलेले जन्मसिद्ध ते. अरे त्यांची काय गोष्ट तुम्ही विचार करा बरं. पण अगदी अलीकडच्या विवेकानंद पहा, रामकृष्ण बघा, कोणी हे असे म्हणजे तयार झाले की तो तुकाराम महाराजांच्या चरित्रात सुद्धा 28व्या वर्षी आला, प्रसंग आल्याबरोबर बदलला, काय तसा हा आला. निमित्त काहीतरी व्हावं लागतं. बायको बोलली, आला प्रसंग. तिने 6 नमस्कार घातला, तुळशीदासजींनी 6 नमस्कार घालून निघाले आणि गेले. 12 वर्ष राम नाम घेतलं आणि तयार झाले. तेव्हा बायको भेटायला आली आणि त्यांनी ओळखलं की नाही कोण असतं, त्यांना ओळखलं बरोबर. तेव्हा तिने विचारलं की म्हणाले सध्या काय अवस्था आहे.
कृष्णराजींना तेव्हा त्यांनी काय सांगितलं, ते म्हणाले की आम्ही म्हणाले आता अशा अवस्थेत आहोत की जिथे मुनीसारखे केस बांधले, बांध जटाशिरे केस, दॅट्स लाईक ए गुड बॉय बॉ विसरलो होतो. कटे एक रघुनाथ सांगितलं. कटे म्हणजे घालवला. मी म्हणतो नेहमी कटे ना विरहा की रात, बडी गुलामध्ये ही आहे ना, ठुमरी आहे ना, विरहाची रात जातच राहत नाही असं ती म्हणते आहे. तसं कटे एक रघुनाथ संग बांधी जटाशिर केस, आम्ही मुनी वेश धारण केला म्हणजे संन्यास घेतला जणू काय, आणि भगवंताच्या सहवासामध्ये दिवस घालवले. हम तो चाखा प्रेम रस पत्नी के उपदेश. काय सांगा, ते बायकोने मार्गाला लावलं म्हणाले आम्हाला. काय हम तो चाखा प्रेम रस असं त्यांनी सांगितलं. हे की नाही खरं कन्व्हर्शन ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, बदलणं म्हणजे बदलला की बदलला. हे का सांगतोय मी की ही अवस्था येणं म्हणजे स्ट्रक्चर बदल नाही मनाचं, बदललं की एकदम बदललं. आणि तुकाराम महाराजांनी आपलं आव्हान सांगितलेलं आहे, ध्यानी ध्याता पंढरी राया मने सहित पालते काया. जे बदललेलं मन ज्या देहातून व्यक्त व्हायचं तो देह सुद्धा बदलतो. कृष्णमूर्तींच्या चरित्रामध्ये असे 2-3 प्रसंग आहेत, भयंकर लोक दुखायचं त्यांचं, हे इथे दुखायचं असं नेप म्हणतात, हे मागे भयंकर दुखायचं, बेजार व्हायचे आठवडाभर. तेव्हा ते काय म्हणायचे की ते ज्ञान स्थिर होण्याकरता लागणारी जी ब्रेनची अवस्था आहे ती तयार होते आज मेंदूची अवस्था. बर, काही लोक ते देहच घेऊन येतात म्हणून ध्यानात ठेवा, आपल्याला देहाला अतिशय सांभाळावं लागतं. कारण हे आहे, खाणं पिणं उठणं बसणं पवित्र पाहिजे अत्यंत. याचं कारणच ते आहे, ज्या देहात ते प्रेम यायचं तो देह कसा पाहिजे. म्हणून सत्पुरुषाच्या पाया पडायचं की तो देह पंचमहाभूतांचा खरा पण तो पवित्र आहे, या शंकाच नाही. असो, मुद्दा सांगण्याचं काय आपल्याला की हे जे आहे क्रायसिस येऊन स्ट्रक्चर एकदम बदलणं हे आपलं काम नाही. अहो काय सांगावं, त्यांनी राजा मानसिंगाला सांगितलं. राजा मानसिंग हा अकबरचा एक मोठा सरदार होता. राजा बीरबल, राजा मानसिंग, राजा तोडरमल, राजा ही त्यांना पदवी असे बरं का, म्हणजे हैदराबादमध्ये नाही कहो, राजा बहादूर दिवानदार पदवी म्हणजे निजामच्या पदव्या होत्या राजा बहादूर. तसा तो राजा ही पदवी. आणि जयसिंगला तर औरंगजेबने मिर्झा पदवी दिली होती ना. मिर्झा ही राजपुत्रांना असते, प्रिन्स ऑफ वेल्स असो तसा, पण जयसिंगला मिर्झा राजा जयसिंग म्हणत असे बरं का. असो सांगण्यात आहे तुका, हे मी तुम्हाला मधून मधून सांगतो, ही मास्तरकी आहे बरं का तुम्हाला माहिती नसते म्हणून सांगतो. काय लहान सहान गोष्टी असतात पण अतिशय महत्वाच्या असतात. तेव्हा मानसिंग काय म्हणाला, अकबरची फार इच्छा आहे आपण दर्शनाला यावं बरं का. तर हे काय म्हणाले, अरे त्याला पाहिजे त्याला माझ्याकडे येऊ दे. बघा काय तेज आहे त्याच्या राज्यामध्ये, तो मुसलमान, आणि असं असताना हा निरोप पाठवताय. तेव्हा त्या मानसिंगाला त्यांनी आपली आताची अवस्था सांगितली. ते म्हणाले, अरे एक दिवस असा होता, घर मांगई टूक, दारोदार तुकडे मागत फिरत होता. घर मांगई टूक, कुणी भूपती पूजे पाय. आज अशी अवस्था आहे, राजा माझ्या पायाशी आलेला. हा समजलं ना, साध्या हिंदी. घर मांगई टूक, कुणी भूपती पूजे पाय. तब तुलसी ते राम बिनू. ज्यावेळेला राम माझा नव्हता, अब तो राम सहाय. आता म्हणले परमात्मा माझ्या मागे आहे म्हणून म्हणाले ही अवस्था आहे. आणि तुम्ही बघा समर्थ काय लोगोटीच लागली होती ना. काय होतं समर्थांच्या जवळ, राजा जात असे ना दर्शनाला. तुकाराम महाराज काय होतं, अरे दरिद्रीच पण राजा दर्शनाला येत होता ना. मग कुणी भूपती पूजे पाय. हे स्ट्रक्चर बदलणं. आणि दुसरं ग्रॅज्युअल कन्व्हर्शन, हळूहळू बदलणं. हे दुसरं आहे. त्यातले तुम्ही आम्ही आहोत बरं का. की आपल्याला तमगुणातून रजोगुणातून सत्वगुणात जायचं. तिन्ही गुण आपल्याला आहेत
पण प्राबल्य आपल्यामध्ये कशामध्ये आहे तर तमोगुणाच्या आहे. धृतीच्या बाबतीमध्ये आपला विषय चाललेला आहे. आपण जे चिकटलेलो आहोत आणि घट्ट प्रपंचाला ते याच्यामुळे चिकटलेलो आहोत. काय आहे, काय दृष्टांत आहे महाराजांचा अप्रतिम. म्हणाले जे शूर असतात ते फोड कच्चा असो पिकलं कापायला सांगतात, कापून टाका, त्याला भानगडच नाही हो, फोड कापला की गेला. पण जे साधे असतात तो पिकून खपली धरून खपली आपोआप खपली जळण्याला पाहतात. तसं प्रापंचिकाने परमार्थ आपोआप खपली जळायला पाहावा, त्याला टाकावी लागेल नाही ती आपोआप जळते. कच्चा फोड आपला जास्त त्रास होतो ना, ते आपोआप खपली. आता गंभीर खपली सांभाळून ठेवी तर त्याला काय करायचं, गळूच दिली नाही तर. पण हा मार्ग तो आहे, हा हळूहळू क्रमाक्रमाने. आपला घोटाळा काय होतो, आपण 10 पाऊल पुढे जातो, 20 पाऊल मागे आहे, म्हणून आपल्याला चालत नाही. बरं तुम्ही पहा, मी एवढी सूक्ष्मता तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. माझ्या सगळं एक 4-8 दिवस अगदी फार रागवायचं नाही, काय नाही, काम चालू होते. बायकोला वाटतं सुधारलं बरं का. आणि एक दिवस क्षुल्लक गोष्टीवरून इतकं रागवायचं की वर्षाचं उठ काढायचं सगळं. तसं होईल नाही. म्हणून याला अतिशय सावधानता पाहिजे. माझ्या मनात काय अहो तुम्हाला कल्पना आहे का, एक चांगले साधक होते, त्यांचं पेन्शन आलं, बनारसला असत, त्यांचं पेन्शन आलं. पेन्शन किती, 99 रुपये पेन्शन आलं. तोपर्यंत भिक्षा मागून खात असत, संन्यासी झालेले होते, भिक्षा मागून खात असत. 100 रुपये आल्यानंतर रात्री झोप नाही आली. अरे काय झालं बुवा, आम्हाला ते काशीला भेटले होते, काय झालं बुवा, ते सांगत होते महाराजांना की म्हणले या 100 रुपयांनी माझं नुकसान केलं. अरे काय झालं, काय काय खर्च करावे या विचारानच म्हणजे रात्री माझी झोप गेली. भगवंताचं स्मरण करण्याचं सोडून हे कसं काय, अन्नदान करावं का, गरिबांना द्यावं का, घोंगड्या घ्याव्या का, आणखी काय करावं. काय सांगू तुम्हाला. महाराज म्हणाले तुम्हाला खरं साधक व्हायचंय ना, तर ज्या वेळेला हा विचार सुचायला लागला त्यावेळेला त्या नोटा रंगेत घेऊन बोलवायच्या म्हणाले, तर तुम्ही सुरक्षित राहिला असता. काय असलो परमार्थ. हा हे सगळं शास्त्र प्रपंचाची उलट दिसतंय नाही का. मग आपला कायदा एवढा की बँकेत ठेवावे, आपले नाही म्हणून ठेवावे, म्हणून समजून नव्हे, नाही म्हणून ठेवावे. समजला तर तो महात्माच झाला. काय सांगावं आपल्याला. तुम्ही म्हणाल मी काय चेष्टा विनोद करतो रे, नाही बाबा, दिल्ली तो बहुत दूर है, शंकाच नाही. सांगण्यात येईल तुका आपल्याला. तेव्हा या तमोगुणाच्या याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला तमोगुणाचं स्ट्रक्चर काय, रचना, आणि मग तो काय प्रगट होतो, कसा फंक्शन काय ते सांगितलं. आता सुरुवात बघा बरे का. तरी सर्वाधने गुणे जयाचे का रूपा येणे, कोळसा काळपणे घडला जैसा. कोळसा काळेपणातच घडलेला आहे, त्याचं स्ट्रक्चर असते आहे. कोळशाला तुम्ही अगदी आतून बाहेरून सगळा फोडून पाहिला, काळेपणाशिवाय कोळसा आहे. तसा हा तमोगुण जो आहे हा बंधनकारकच आहे, आत बाहेर कसा. मग म्हणाले की ज्या सर्व गुणामध्ये बंधनकारक असेल तो हा आहे. त्याची लक्षणं आपण मागच्या वेळेला पाहिली, जिथे सांगितलेली. आता ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगताय, अहो प्राकृत आणि हीनू तयाही गुणत्वाचा मानू, परी न म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही सुद्धा मोठे मोठे ग्रंथ वाचले, शिकवण्याकरता का होईना, जगातल्या विचारवंतांचे. हा पुरुष ते सहज बोलतोय, तो विरोध दाखवतोय. म्हणाले याला गुण म्हणायचं. आपण गुण म्हणजे गुणी मनुष्य आहे बघ म्हणतो ना आपण. दोष आणि गुण हे विरोधी आहेत, तर म्हणाले याचं नाव गुण आहे. या तमोगुणाला एकाचा दोषानं भरलेला आहे, याला गुण म्हणायचा. लोकांची म्हणजे कॉन्ट्रडिक्शन, पॅराडॉक्स नाही, कॉन्ट्रडिक्शन त्याचं कसं आहे बघा. त्याला गुण म्हणतात तुम्ही, आणि हो गुण का म्हणतात. अहो म्हणाले संस्कृतामध्ये राक्षसाला पुण्यजन म्हणतात, कसा हा म्हणाले गुण आहे. काय या अहो ग्रंथ लिहावा असं लिहावा नाही.
युगन युग होऊन गेली तरी जे नुसते बुद्धिमान आहेत लोक वाटच्यातही होईल सुखिया म्हणाले. पण न म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही अरे काय बर हे मला काही डिक्शनरीत सापडलं नाही. राक्षसाला पुण्यजन का म्हणतात हे मला संस्कृतामध्ये आहे, म्हणजे शब्द दिलेला आहे. असुर राक्षसाला पुण्यजन म्हणतात. तर म्हणाले जसं राक्षसाला त्याच्या डोळे जोर भरलेले असून त्याला पुण्यजन म्हणतात, तसं हा हीन आहे. हीन आणि प्राकृत, संस्कृत प्राकृत, एक अर्थ प्रकृतीपासून झालेला तो प्राकृत किंवा असंस्कृत तो प्राकृत, बरं का. असा हा अनकल्चर्ड अनसिव्हिलाइज जर आपण म्हणू, असा हा तमोगुण याला गुण म्हणतात म्हणाले. पुढे म्हणाले आता आणखी एक दृष्टांत देतात 2-3. हे कसं होतंय म्हणले की गुण म्हणतेस आणि नाव त्याला तसं म्हणले. पै ग्रहा माझी इंगळू त्या ते म्हणजे मंगळू, बरं का. कैसा कमी धसाळू गुण शब्द. धसाळू म्हणजे लोकारूढ झालेला, लोकांमध्ये पसरलेला. तसं या तमाला तमोगुणाला गुण का म्हणतात तर म्हणाले जसं आग, प्रत्यक्ष आग, आणि त्याला आम्ही मंगळ म्हणतो. मंगळाचा रंग लाल आहे, त्याला वॉर लॉर्ड म्हणतात इंग्लिश मध्ये. मार्सला वॉर लॉर्ड. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का. ते शनी मंगळ पराची झाली म्हणून पेपर मध्ये आलं होतं ना, त्याला बॉम्ब गोळा म्हणतात ज्योतिषामध्ये, बरं का. ज्यांच्या कुंडली शनी मंगळाचा वाईट योग असतो त्यांना बंधन योग असतो किंवा ऑपरेशन स्पष्ट होतात, रक्तपात होतो, पण रक्त लाल आग हे सगळं मंगळाचं आहे. आणि नाव मंगळ, तिकडे मंगळ म्हणायचं. आणि तुम्हाला मंगळाचा ताप माहितीये, मुलीला मंगळाचं लग्न होत नाही माहिती तुझ्याला, बरं का. सांगण्यात आपलं आम्ही वाचलेलं सांगतो. रामाची बायको चोरीला काय गेली. आता रामायण सुरू होईलच का. अहो एका हुबळीच्या कानडी ग्रस्ताने मला गंमत दिली. तो आला भेटायला, ते म्हणलं मी जरा थकलो होतो. ते म्हणले या आता. ते फार थकला म्हणले. म्हणलं तू जरा निरूपण झालं. हे म्हणले रविवारी आणि 9 तुला कोण येतं म्हणले. रामायण सोडून कोण येतो म्हणले. त्याला आश्चर्य वाटलं नाही का. बरोबर आहे ते, आणि चांगलं आहे बरं का. ते मी म्हणतो ते रीड वगैरे काही का असेल ना पाहतात ना, हाच त्या रीडचा पराभव हे ध्यानात ठेवा तुम्ही. सगळे म्हातारे तुम्ही नाही बसत, हा तुमचा दोष आहे, बरोबर नाही. सांगायचं हेतू काय आपल्याला तर रामाच्या बायकोच्या स्थानी मंगळ होता. रामाचे सगळे ग्रह उच्चच आहे खरोखरच बरं का. त्याचं काय कर्क लग्न आणि मकरेचं मंगळ उच्चीचा, तो सप्तमामध्ये, सप्तमी ज्या स्थान, त्यामुळं बायको चोरीला गेली. सांगतात ते तुम्हाला सांगायचं हेतू काय आपल्याला. असा हा लेखाचा मंगळ इतका ताप देणारा आणि नाव मंगळ, हा जसा विरोध तसा हा तमोगुण इतका दोष असताना सुद्धा त्याला गुण म्हणतात. तुम्ही खरे करा, तुम्हाला ते शिकवण्याचा प्रसंग नाही. असा जर शिकवणारा असेल, काय क्लास रंगत असेल मला सांगा. इतकं सुरेख समजावून देणारा काय असेल. म्हणून मास्टर टीचर हो, असं काय करणार. बर आता त्यावेळेला काही ते बक्षीस द्यायची प्रथा नव्हती. राष्ट्रपती पद काय असते काय, अरे त्यांना काय. बर पुढे म्हणाले जे सर्व दोषांचा वसवटा, वसवटा म्हणजे आश्रयस्थान, तमाची कामवून सुभटा, सांगतो आपल्याला उभारीला अंगवटा जया नराचा. तमोगुणी नर म्हणजे काय म्हणाले तर हा जो हे जे दोष आहेत सगळे, या दोषांना एक ठिकाणी करून कमावून, याचा अर्थ असा त्यांचं व्यवस्थित मिश्रण करून. आपण कागदाचा लगदा बिद्दा करतो ना, तसं त्यांना सगळ्यांना एकत्र करून ज्या माणसाला बनवलेला आहे तो तमोगुणी माणूस. म्हणजे आत बाहेर संबंध हा तमोगुणाने भरलेला असतो. हा सांगा तो आळस सूनी असे काकी, असा जो माणूस असतो तो काय करतो. आता विषयाला सुरुवात. तो आळस सूनी काखे म्हणून निद्रे कही न चुके, पापे पोषिता दुःखे
न सांडिजे जीव. दृष्टांत असं दिलाय की म्हणलं एक माणूस पाप सारखं करतोय, त्या पापाचं फळ दुःख त्याला मिळतंय. इकडे पाप करतोय, इकडे दुःख मिळतंय. म्हणजे पाप आणि दुःख हे जसं त्याला सोडित नाही, त्याप्रमाणे हा तमोगुणी माणूस निद्रेला काही सोडित नाही. आपल्या कुशीत घेऊन असतो, काठीला घेऊन असतो, म्हणजे कुशीत घेऊन असतो. कुशीमध्ये घेऊन असलेले विशेष काय? आई जशी प्रेमानं मुलाला कुशीत घेते, त्याप्रमाणे अतिशय प्रेमानं हा झोपतो. आणि तुम्हाला एक विशेष गमत म्हणून सांगतो. थोरो म्हणून होता ना, वॉर्डन त्याचा ग्रंथ आहे, हा गीतेचा मोठा अभ्यासक बरं का. वॉर्डन अमेरिकन होता. त्याचं विशेष म्हणजे असा, त्याने एक नदीच्या बाजूला एक कुटी बांधली होती, एक झोपडी स्वतः बांधली बरं का. गांधींनी थोडस त्याचं घेतलेलं आहे, म्हणजे टॉर्चसाईचं सैल स्वतःच्या हातानं त्यांनी ती लाकडाची बांधली, त्यात तो राहत असेल. स्वतः बागेत शेतात काम करी वगैरे. त्या वॉर्डनने त्यांनी असंच प्रतिपादन केलेलं आहे, माणसानं ज्या आपल्याला जरुरी आहे ते सगळं स्वतः करावे वगैरे. तेव्हा हा थोरो काय म्हणाला एकदा बरं का, की माणसाने जीवनावरती स्वामित्व गाजवलं असं केव्हा म्हणावं? दोन गोष्टी जिंकल्या म्हणजे, एक निद्रा आणि एक खाणं. काय आणि गुजरातची म्हण मला कोणीतरी सांगितली, माणसाची परीक्षा पाटल्यावर आणि खाटल्यावर. पाटल्यावर म्हणजे जेवायला बसला असताना, खाटल्यावर म्हणजे दिसत. बघा हा त्यावर म्हण करणाऱ्याचा अनुभव आणि याच बरोबर आहे. निद्रा कशी आहे? निद्रा अज्ञानाचं चिन्ह आहे, आणि निद्रा कमी करणं म्हणजे ज्ञानाकडे प्रवास आहे, आणि निद्रा कमी होणं हे ज्ञानापर्यंत पोहोचतं. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपल्याला आम्ही कीर्तन करायलाच विचारलं, मोठ्या कीर्तन करायला. तिने आपल्याला शब्दाचा अर्थ सांगितला. काय आहे ते म्हणले, भले तरी देऊ कमरेची लंगोटी, नाठाळाचे माझं काठी आण. होय ना. पण म्हणले मेले तरी जीत असो, निजोनिया जागे, जो जो जागे मागे ते देऊ. अरे काय वर्णन आहे बघा, साधं मराठी आहे. पण निजोनिया जागे म्हणजे कसे, ते झोप सावध असते म्हणाले. त्यांचं हा अर्थ नाही आहे त्याचा. त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, म्हणून आम्हाला जी झोप आहे ती झोप त्याला नाही. लक्षात ठेवा, आपण फार महत्वाचं आहे. तिन्ही अवस्थांच्या तो पलीकडे गेलेला असल्यामुळे आपल्याला जशी त्याच्यामध्ये झोप लागली की देहाचं भान उडत नाही, आत्म्याचं भान नाहीच नाही, तसं त्याचं नसतं. त्याचा देह विश्रांतीला पडल्यानंतर त्याचं जे आत्मज्ञान आहे ते सदैव राहतं, आत्मभान त्याचं मुळीच जायचं नाही. म्हणून त्याला मेले तरी जीत असो. ते मेले तरी जीत असो म्हणजे तो देहाने मेलेलाच असतो, देवबुद्धीनं तो जिवंत असतो झाला, पण निजोनिया जाय सांगण्यात येतो काय आपल्याला. तेव्हा निद्रेचं महत्व तिथे आहे. एक खूप सांगून ठेवतो आपल्याला, साधन बरोबर केव्हा चाललंय, साधनामध्ये कंटाळा आणि झोप येत नाही तेव्हा साधन बरोबर चाललंय, ध्यानात ठेवा. प्लीज मार्क ज्याला म्हणतात ना ते आहे की काही परिस्थिती असू दे, कंटाळा याचं कामाचं नाही आणि सुस्ती याचं कामाचं नाही. झोप म्हणजे झोप जाऊ द्या, पण सुस्ती. म्हणून ते गुरुदेव रानड्यांचे गुरु म्हणाले की जप करून उठल्यावर अर्धा शेर नुसतं दूध नव्हे, मलाही दूध प्यायल्यासारखं वाटलं पाहिजे, आठवलेलं दूध प्यायल्यासारखं, किंवा सगळं फ्रेश. आणि तुमचं आमचं जप म्हणजे काय ते मराठीत म्हणे करून टाकला, मी निधून सोडलो, ते कानडीत म्हणतात तसं. त्याच्यापैकी हे नाही, केव्हा मी करतो असं वाटलं पाहिजे, केव्हा मी करतो. महाराजांचा दृष्टांत म्हणून सांगतो आपल्याला, कसा पाहिजे जपाची आवड. म्हणाले थोडीच मंडळी होती म्हणून बोलले की गर्भधारणाच्या दिवशी झोप नाही म्हणून कोणी तक्रार केली आहे का म्हणले. कसं म्हणले नामाबद्दल झालं, आनंद, आवड, प्रेम, कंटाळा नाही असं माणसाला. काही अभ्यासी माणसं असतात, बसतात ना रात्र बसतात, कंटाळा नाही, झोप नाही, बसले की बसले, खरे अभ्यासी असतात. सांगण्यात येतो का आपल्याला, तर निद्रेबद्दल जे ते म्हणतायत ते किती बरोबर आहे. आळस सून काखे, मला त्याचं फार कौतुक वाटलं. कुशीमध्ये घेऊन निजलाय,
म्हणजे प्रेमाने जवळ केलेला आहे त्या निद्रेला. म्हणून निद्रे काही न चुके भुके पापे पोषिता दुखे न सांगितले. पुढे आणि देहधनाची आवडी सदा भय तया ते न सांडी विसंबू न सके धोती काठिण्य जैसे. स्ट्रक्चर आणि फंक्शन. दगडाचं स्ट्रक्चर काय, रचना काय, काठिण्य, कठीणपणा. किंबहुना पृथ्वी जी आहे ना, हे आढोपात जो झाला भगवंताचा त्याचं शेवटचं टोक आहे. अरविंदांनी फार सुरेख दाखवलेलं आहे. ते म्हणाले अत्यंत सूक्ष्म परमात्मा, सूक्ष्मात सूक्ष्म, तो जेव्हा खाली खाली यायला लागला तेव्हा येऊन थांबला कुठे, पृथ्वी झाली आणि तू थांबला. म्हणून गमत आहे, त्याला मदर अर्थ म्हणतात. या पृथ्वीला